नमस्कार मित्रांनो. राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजलाय. येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सत्ताधारी असोत की विरोधक, सगळ्यांच्याच हालचाली वाढलेल्या दिसत आहेत. आणि अशा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या खात्यात येणाऱ्या पैशांची. होय मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र येणार का? नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी येणार? निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर या पैशांवर काही अडथळा येईल का? की निवडणुकांच्या तोंडावरच सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी थेट खात्यात 2000 किंवा 4000 रुपये टाकणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच सगळ्या प्रश्नांची सविस्तर, सखोल आणि पुराव्यांसह माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पीएम किसान आणि नमो शेतकरी नेमकी योजना काय आहे? सर्वात आधी थोडक्यात समजून घेऊया की या दोन योजना नेमक्या काय आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. 3 हप्त्यांत प्रत्येकी 2000 रुपये थेट बँक खात्यात. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे. पीएम किसानचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळतो. यामध्येही वर्षाला 6000 रुपये, 3 हप्त्यांत 2000 रुपये, म्हणजे एकूण दोन्ही योजना मिळून शेतकऱ्याच्या खात्यात वर्षाला 12000 रुपये थेट जमा होतात. सध्या अडचण कुठे आहे? आता मुद्दा असा आहे की पीएम किसानचा 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला, म्हणजे आता जवळपास 2.5 महिने झाले. पण त्यानंतर येणारा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अजूनही आलेला नाही. म्हणूनच शेतकरी विचारतायत की नमोचा पैसा का अडकलाय? योजना बंद झाली का? निवडणुकांसाठी मुद्दाम उशीर केला जातोय का? याच प्रश्नांची उत्तरं आपण शोधूया. सरकारकडील अधिकृत प्रक्रिया काय असते? मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता थेट केंद्र सरकारकडून येत नाही. राज्य सरकारला आधी पीएम किसानच्या लाभार्थ्यांचा अंतिम डेटा केंद्राकडून मिळतो. पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर साधारण 10 ते 15 दिवसांत हा संपूर्ण डेटा राज्य सरकारकडे येतो. याच डेटाच्या आधारे कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, कुणाचे बँक खाते आधारशी लिंक आहे, कुणाचे केवायसी पूर्ण आहे, हे सगळं तपासून मगच राज्य सरकार नमोचा हप्ता वितरित करते. पीएम किसानच्या 21व्या हप्त्याचा डेटा राज्य सरकारकडे आला आहे. त्यामध्ये जवळपास 90,41,000 शेतकरी पात्र ठरले आहेत. यासाठी सुमारे 1800 कोटी रुपयांचा निधी कृषी विभागाने वित्त विभागाकडे मागितलेलाही आहे. पण फायनान्स डिपार्टमेंटने अजून अंतिम मंजुरी दिलेली नाही. यामागचं कारण काय? निधी नसल्यामुळे विलंब? अनेक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की सध्या राज्य सरकारची आर्थिक स्थिती फार मजबूत नाही. इतर योजना, कर्जमाफी, पायाभूत सुविधा, पगार, अनुदान यावर मोठा खर्च चालू आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या योजनेसाठी पैसा नाही का, असा सवाल ग्रामीण भागात विचारला जातो आहे. पण यातला राजकीय भागही तितकाच महत्त्वाचा आहे. निवडणूक आणि राजकीय गणित. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका म्हणजे थेट ग्रामीण मतदारांशी संबंधित निवडणुका. यामध्ये सर्वात मोठा मतदार वर्ग कोण? तर शेतकरी. आणि म्हणूनच सत्ताधारी सरकारची रणनीती अशी असू शकते की निवडणुकांच्या अगदी तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2000 रुपये टाकायचे, जेणेकरून मतदानाच्या वेळी त्याचा मानसिक परिणाम होईल. 2019 मध्ये जसं पीएम किसान योजना सुरू करताना केलं गेलं तसाच प्रयोग पुन्हा एकदा केला जाऊ शकतो. पीएम किसान आणि नमोचा हप्ता एकत्र येणार का? सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर एक अफवा जोरात पसरतीये. निवडणुकांच्या आधी थेट 4000 रुपये खात्यात येणार. पण वास्तव काय सांगतं? पीएम किसानचा पुढचा 22वा हप्ता बहुधा मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. नमोचा 8वा हप्ता जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. म्हणजे दोन्ही हप्त्यांच्या वेळापत्रकात फरक आहे. त्यामुळे दोन्ही एकत्र येण्याची शक्यता कमीच आहे. आचारसंहिता अडथळा ठरेल का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाली की नवीन योजना जाहीर करता येत नाहीत, नवीन लाभार्थी जोडता येत नाहीत, मोठ्या घोषणा करता येत नाहीत. पण आधीपासून चालू असलेल्या योजनांचे नियमित हप्ते देण्यावर बंदी नसते. पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजना नियमित आहेत. मागील 2-3 वर्षांपासून सुरू आहेत. लाभार्थी आधीच निश्चित आहेत. म्हणून नमोचा हप्ता देण्यास आचारसंहितेचा अडथळा येणार नाही.
योजना बंद होणार का? काही लोक म्हणतात नमो योजना बंद झाली, राज्य सरकार पैसा देणार नाही. पण मित्रांनो, वास्तवात लाखो शेतकऱ्यांची थेट बँक खात्यात येणारी योजना बंद करणं कोणत्याही सरकारसाठी राजकीय आत्महत्या ठरू शकते. त्यामुळे योजना बंद होण्याची शक्यता जवळपास 0 आहे. फार तर पात्रतेचे निकष कडक होतील, काही अपात्र नावे वगळली जातील. संभाव्य तारीख काय? अधिकृत घोषणा नसली तरी कृषी विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार 1. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः 5 फेब्रुवारी पूर्वी पैसे आले तर त्यामागे निवडणुकीचा मोठा राजकीय हिशेब असू शकतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून आपण काय समजलो? 1. नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही. 2. हप्ता उशिरा येण्याचं मुख्य कारण निधी मंजुरी आणि राजकीय वेळेचा गणित. 3. आचारसंहिता हप्ता देण्यास अडथळा ठरणार नाही. 4. PM किसान आणि नमोचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. 5. नमोचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता जास्त आहे. हा व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये दिलेली माहिती विविध माध्यमे, अधिकृत संकेतस्थळे आणि उपलब्ध स्रोतांवर आधारित आहे. कोणतीही योजना, हप्ता किंवा तारीख यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अंतिम आणि अधिकृत माहितीसाठी संबंधित घटक शासकीय विभाग, बँक किंवा अधिकृत वेबसाईटवरूनच खात्री करून घ्यावी. या व्हिडिओमधील माहितीवर पूर्णपणे अवलंबून राहून कोणताही आर्थिक किंवा कायदेशीर निर्णय घेऊ नये. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी चॅनल किंवा निर्माते जबाबदार राहणार नाहीत. आता तुमचा मत काय आहे? तुमच्या खात्यात नमोचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला येईल असं तुम्हाला वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह. तोपर्यंत काळजी घ्या, तुमची, तुमच्या परिवाराची आणि आपल्या शेतकऱ्यांची. जय जवान, जय किसान.